नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. श्रीगोंदा शहरात आज सकाळी 10 वाजता नगर प्रदक्षिणेनंतर संत शेख मोहम्मद महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. बाबांच्या अश्वाला आकर्षक सजावट करण्यात आली होती. सजवलेल्या रथातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. टाळ, मृदुंग, भगवा पताका आणि बाबांच्या समतेचा पांढरा ध्वज हातात घेत वारकरी भजनाच्या जयघोषात मार्गक्रमण करत होते. या सोहळ्यात सर्व शासकीय प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, वारकरी आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वारकरी संप्रदायाचे पाईक असलेले संत शेख मोहम्मद महाराज यांच्या श्रीगोंदा ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे आयोजन यंदा सलग 4थ्या वर्षी करण्यात आले आहे. राज्यात धार्मिक वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न होत असताना हा पालखी सोहळा हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा ठरेल असा विश्वास विश्वस्त मंडळाने व्यक्त केलाय. हजारो भाविकांच्या उपस्थितीत दिंड्या, पताका आणि विठ्ठल नामाच्या गजरात पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. रामकृष्ण हरी राष्ट्रीय एकात्मतेचं महान प्रतीक जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा आज श्री क्षेत्र श्रीगोंदा येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहे. सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांनी जीवनभर वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेत वारकरी संप्रदायाचं काम त्यांनी जीवनभर केलं. त्यांचं त्या ठिकाणी योग संग्राम नावाचा ग्रंथ आहे. ते योग अभ्यासक होते. त्यांची अभंगवाणी आहे, त्यांची अमृतवाणी आहे, त्यांचा निष्कलंक प्रबोध आहे. त्या ठिकाणी पवन विजय असे त्यांचे ग्रंथ आहेत. 60 संवत्सर अप्रकाशित ग्रंथ आहे. जीवनभर वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायाचंच काम केलं. पंढरीश पांडुरंगाची भक्ती केली. त्या ठिकाणी त्यांचा जन्म त्या ठिकाणी मुस्लिम समाजात झालेला असला तरी त्यांनी वारकरी संप्रदायाचं काम केलं म्हणून जागतिक पातळीवरचं एक राष्ट्रीय एकात्मतेचं महान प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, ऐशे केले या गोपाळे नाही सोहळे ओळे, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा, फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे, नारळ वरुती कठीण आत अंतरी जीवन, शेख मोहम्मद अविंद त्यांचे हृदय गोविंद. म्हणजे त्या ठिकाणी हृदयात गोविंद आहे अशा प्रकारची भावना घेऊन जीवनभर त्यांनी वारकरी संप्रदायाचं काम केलं. त्या ठिकाणी संत शेख मोहम्मद महाराज पंढरीची वारी करायचे. वारी करत असताना राशींवरून त्या ठिकाणी करमाळा, बार्शी आणि बार्शीवरून धामणगावला जायचे. आणि त्यावेळेचे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या समकालीन असणारे संत मानकोजी महाराज बोधले आणि शेख मोहम्मद महाराज हे पंढरीच्या वारीला जायचे. मानकोजी महाराज बोधले आणि त्यांचे घट्ट संबंध होते. मानकोजी महाराजांना ज्यावेळेस पंढरीश पांडुरंग प्रसन्न झाले, त्यांनी धामणगावला चला, त्यांच्या जन्मगावी चला अशा प्रकारचा पांडुरंगाला विनंती केल्यानंतर पांडुरंगाने त्यांना प्रतिमा दिली आणि स्वतःच तेच त्या प्रतिमेत भरलं आणि त्यांनी सांगितलं मूर्ती प्रतिष्ठापना धामणगावला करा. ती धामणगावला मूर्ती प्रतिष्ठापना करत असताना त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या हस्ते ती मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि त्या प्रतिष्ठापनेसाठी सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज प्रमुख उपस्थित त्या ठिकाणी होते. एवढं घट्ट नातं पंढरीश पांडुरंगाच्या त्या ठिकाणी सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांचा आहे. त्यांचा पालखी सोहळा या ठिकाणी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रत्येक वर्षी निघतो आणि त्या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये त्या ठिकाणी वारकरी पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाला सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांच्या पादुका घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. निर्विघ्नपणाने त्या ठिकाणी वारी पार पडते. अत्यंत प्रसन्न आनंददायी वातावरणामध्ये ही वारी पार पडते. आम्ही सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांच्या बरोबर चाललेलो आहोत याचा आनंद प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये भरलेला असतो आणि म्हणून खूप आनंदानं या वारीचा सोहळा संपन्न होत असतो. 4थं वर्ष आहे. खूप चांगल्या पद्धतीने वारीचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. रामकृष्ण हरी. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.